गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहरात मठ मंदिरांची, धर्मशाळा यांची संख्या जास्त असलेल्या भागात यात्रा काळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेत पंढरपूर नगरपालिकेने अनेक ठिकाणी सार्वजनिक बोर घेऊन त्या ठिकाणाहून वापरण्यासाठी पाण्याची सोय केली होती। यासाठी लाखो रुपये नगरपालिकेने खर्च केले होते आणि अनेक वर्ष या माध्यमातून भाविकांना व स्थानिक नागरिकांना याचा उपयोग होत होता। विशेषतः ज्या भागात पाणीपुरवठा कमी वेळ व कमी दाबाने होतो त्या भागात या बोरची खूप गरज होती। मात्र कोरोना काळातील 30 लाख रुपये थकीत वीज बिलासाठी अनेक ठिकाणच्या सार्वजनिक बोर बंद करून टाकल्या होत्या। या बोर सुरू केल्या जाव्यात अशी जनभावना होती आणि याचीच दखल घेत नगरसेविका कुसुमताई परचंडे यांनी नगरपालिकेच्या साधारण सभेत या बोर पुन्हा सुरू केल्या जाव्यात अशी मागणी केली। तसेच धूळ निवारणार्थ शहरात इतरत्र फिरवले जाणारे वाहन प्रदक्षिणा मार्गावरील देखील फिरवले जावे। तसेच यात्रा कालावधीनंतर तात्काळ कचरा गोळा करून संपूर्ण प्रभागामध्ये कीटकनाशक पावडर व फवारणी करावी या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। प्रदक्षिणाला काय होतंय, आपण धुळीचं मशीन मागच्या आता पावसात 2 दिवसापासून धुळीचं मशीन तुम्हाला असं कासार समाजाची लोक आहेत, त्या कासार समाजाचे त्या नगरसेवकांना मागे तिथं धूळ फिरते तर तिथे क्षेत्र थोडा चालू आहे। मला तीच अडचण सांगायची, प्रदक्षिणा मार्गाला काय होते, संध्याकाळी 12ला रस्त्यावरती पार्किंग असतात गाड्या आणि गाडी फक्त मधलं घेते, साईडला पार्किंग असल्यामुळे साईडचं होत नाही आणि दिवसाला साईडची दूर मध्ये येऊन जाते। त्यामुळे एक दिवस ठरवूया आपण त्या भागाने नगरसेवक एकत्र आणि त्या दिवशी पूर्ण रस्ता रिकामा ठेवून रात्रभर फेस टू फेस आपण रस्त्यात काम करू।